पहिली गोष्ट सॅटिस्फॅक्शन. आपण जे काही खातोय ते पोट भरल्याची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. तर मी सगळ्यांना सांगते की 5 सेन्स ऑर्गन्सचं काम करायचं आहे. सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचं आहे. म्हणजे डोळ्यांनी अन्नाला बघायचं आहे. आपल्यापैकी किती जण भाजीचा रंग सांगू शकतात? हां, कारण आपण लक्षच देत नाही. कोशिंबिरीचा रंग कुठला होता हे सांगता येईल? नाही सांगता येणार, कारण आपलं लक्ष नाही आहे. आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. डोळ्यांनी जेव्हा आपण अन्नाला बघू तेव्हा मेंदू ट्रिगर करणार आहे एन्झायमॅटिक सिक्रेशन्स. मेंदू ऑर्डर देणार आहे की अरे हां, आता डायजेशनची प्रोसेस चालू करायची आहे, तर आपल्याला अलर्ट होणं गरजेचं आहे. आपण बघतोय समोर टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा आपण काम करतोय आणि आपण खातोय, तर पहिली गोष्ट आपली अफेक्ट होते म्हणजे डायजेशन. सो डोळ्यांनी अन्नाला बघायचं आहे, कानांनी ऐकायचं आहे, नाकानी वास घ्यायचा आहे. लसणीची फोडणी घातली आहे का नुसती जिऱ्याची फोडणी घातली आहे का त्याच्यामध्ये अजून कुठला तरी मसाला वापरला आहे, हो नाकानी वास केला तर मेंदू परत एकदा जागृत होईल ना. त्यामुळे तेही करायचं आहे. स्पर्श करायचा आहे. मऊ पोळी, मऊ भात ह्याला स्पर्श केल्याशिवाय कसं कळणार की तो त्याचं टेक्स्चर काय आहे, आणि मग चव घ्यायची. आपल्याला ना, आपण वी आर रिअली ब्लेस्ड. म्हणजे आपल्याकडे पूर्वीपासून ह्या 5 बोटांना एकत्र करून जेवणाची पद्धत होती. ती का होती? कारण त्याच्यामुळे हँड अँड ब्रेन इज कोऑर्डिनेटेड टुगेदर. तर ती पोट भरण्याची भावना जागृत होण्यासाठी मदत करते. सो सेन्स ऑर्गन्सचा वापर करायचा आहे. 5 सेन्स ऑर्गन्स. डोळ्यांनी बघून, कानांनी आवाज ऐकून, नाकानी वास घेऊन, त्वचेने स्पर्श करून आणि मग जीभ.